बघा या ठिकाणी आतापर्यंत स्ट्रिंग पर्यंत आपण आलो. स्ट्रिंगचं चॅप्टर आपण कव्हर केलं होतं. आता पुढचं कंटेंट आहे स्ट्रक्चर. स्ट्रक्चर जो आहे तो एक युजर डिफाइंड डेटा टाइप असतो. बेसिक डेटा टाइपचं कलेक्शन करून आपण ह्या स्ट्रक्चरला कन्स्ट्रक्ट करणार. आपल्याला आपली माहिती टेबलच्या स्वरूपात मॅनेज करण्यासाठी ह्या स्ट्रक्चरचा वापर करायचा असतो. आता टेबलच्या स्वरूपात माहिती मॅनेज करण्यासाठी 2 डायमेन्शनल ॲरेचा वापर आपण करून घेतला आतापर्यंत. पण ह्या ठिकाणी आता आपल्याला स्ट्रक्चरचा वापर करायचा आहे. आता 2 डायमेन्शन होतं, मग स्ट्रक्चरचा वापर आपण का करणार? तर तो पार्ट या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित समजायचा आहे. तर बघा आपल्याला अशी माहिती मॅनेज करायची आहे. कोर्स कोड, कोर्स नेम आणि फीस अशा 3 कॉलम मध्ये असणारी माहिती मॅनेज करायची आहे. कोर्स कोड 101, कोर्स नेम C, फीस 1000, 102 C++, 2000, 103 जावा 3000 अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन आपल्याला मॅनेज करायची आहे. याच्यात आपण करणार काय आहोत? तर याच्यामध्ये 3 कोर्सेसची माहिती आपल्याला मॅनेज करायची आहे. मग 3 कॉलम मध्ये ती माहिती आपण मॅनेज करून घेणार. कोर्स कोड हे असे राहतील, कोर्स नेम असे राहतील, फीस अशा पद्धतीने राहील. आता याच्यात आपण हा जर डेटा व्यवस्थित बघितला तर हा डेटा मिक्स मध्ये आहे. म्हणजे इथं न्यूमेरिक कॉलम पण आहे आणि स्ट्रिंगचा कॉलम पण आहे. बरोबर. याचा आधी आपण जो ॲरे बघितला होता, ॲरे मध्ये पण असा एक प्रोग्राम आपण पाहिला होता, पण त्यामध्ये फक्त कोर्स कोड आणि फीस असं आपण व्हॅल्यूजचं कलेक्शन केलं होतं. कोर्स कोड 101 त्याची फीस 500, 102 कोड त्याची फीस 700, 103 त्याची फीस 900 असं आपण काहीतरी दिलं होतं. यामध्ये कसं तर फक्त न्यूमेरिक इन्फॉर्मेशन आपल्याला भरता येत होती, कारण ॲरे जो आहे, ॲरे हा सिंगल डेटा टाइपचा वापर करून तयार केलेल्या व्हेरिएबल्सचा ग्रुप असतो. ॲरे काय असतो? एकच डेटा टाइप वापरून तयार केलेल्या व्हेरिएबल्सचा ग्रुपला आपण ॲरे म्हणतो. पण आपल्याला जर मल्टिपल टाइपचा डेटा कंबाईन करून काहीतरी कन्स्ट्रक्ट करायचं असेल, एक स्ट्रक्चर बनवायचं आहे, तर त्यावेळेस आपण या स्ट्रक्चर कन्सेप्टचा वापर करायचा आहे. बरोबर. स्ट्रक्चर काय असतो? तर स्ट्रक्चर हा एक युजर डिफाइंड डेटा टाइप असतो, ज्याला बेसिक डेटा टाइपचं कलेक्शन करून आपण तयार करणार. बरोबर. तर बघा हा स्ट्रक्चर आपल्याला समजायचा आहे. अशा पद्धतीने इन्फॉर्मेशन मॅनेज करण्यासाठी स्ट्रक्चर ह्या कन्सेप्टचा वापर करणार. स्ट्रक्चर हा काय असतो? तर हा स्ट्रक्चर जो असतो तो एक युजर डिफाइंड डेटा टाइप असतो. बरोबर. स्ट्रक्चर हा एक युजर डिफाइंड डेटा टाइप असतो, ज्याला आपण बेसिक डेटा टाइपला कन्स्ट्रक्ट करून तयार करणार. कम्प्लीट. क्लिअर एवढं? हो सर. संजना? हो सर. तर बघा असं टेबलच्या स्वरूपात माहिती मॅनेज करण्यासाठी स्ट्रक्चर आपण वापरणार आहोत. तर हा स्ट्रक्चर नेमका तयार कसा करायचा, मग त्याचे सिंटॅक्स दिव्यानी समजतंय ना? यस सर. हा स्ट्रक्चर तयार कसा करायचा त्याचे सिंटॅक्स. मग त्या ठिकाणी स्ट्रक्ट ह्या कीवर्डचा वापर करायचा आणि स्ट्रक्चरचं नाव द्यायचं. स्ट्रक्चर नेम हे दिलं, नंतर ब्रॅकेट ओपन करायचा, त्याच्यामध्ये टाइप व्हेरिएबल नेम, परत टाइप व्हेरिएबल नेम असं n नंबर पर्यंत करत जाणार. आपल्याला पाहिजे तेवढ्या वेळेस आपण करत जाणार. कम्प्लीट. तर हे झालं आपलं स्ट्रक्चर. बरोबर. स्ट्रक्चर हा एक युजर डिफाइंड डेटा टाइप असतो, ज्याला बेसिक डेटा टाइपचा वापर करूनच आपण कन्स्ट्रक्ट करणार. जसं
या ठिकाणी हा एक स्ट्रक्चर आपल्याला बनवायचा आहे. आता हा कोर्सची माहिती इंडिकेट करतोय. हा जो स्ट्रक्चर आहे हा वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती मॅनेज करतोय, माहिती इंडिकेट करतोय. मग हा असा स्ट्रक्चर बनवण्यासाठी आपण कसं लिहिणार कोडिंग? तर हा असा स्ट्रक्चर मेन्शन करण्यासाठी फॉर एक्झाम्पल स्ट्रक्चर असा बनवायचा. स्ट्रक्ट कोर्स, कोर्सची माहिती मॅनेज करायची आहे म्हणून स्ट्रक्ट कोर्स असं आपण घेतलं. थोडं साईज लहान केलं आपण अजून. ओके. खाली लिहिली गेली ती माहिती मला वर करून द्या. एक मिनिट. हा असा स्ट्रक्चर आपल्याला बनवायचा आहे. तर आपण त्याला कसं कन्स्ट्रक्ट करणार? थोडी मोठी होऊन गेली त्याची. तर फॉर एक्झाम्पल स्ट्रक्ट कीवर्डचा वापर केला आणि कोर्सची माहिती मॅनेज करायची आहे. तर कोर्स नाव दिलं स्ट्रक्चरला, कोर्स ब्रॅकेट ओपन क्लोज आणि सेमीकोलन. आता याच्यामध्ये जेवढे कॉलम्स आहेत त्या प्रत्येक कॉलम साठी एक व्हेरिएबल बनवायचा असतो. जसं पहिला कॉलम आहे आपला कोर्स कोडचा, तर त्याचा टाईप कोणता द्यावा लागेल बरं आपल्याला? इंटिजर. इंटिजर. मग या ठिकाणी आपण इंटिजर कीवर्डचा वापर केला आणि कोर्स कोड असं त्या ठिकाणी त्याचं नाव दिलं त्या कॉलमचं. बरोबर. एका कॉलम साठी एक व्हेरिएबल बनवला. आता दुसरा कॉलम कोणता येईल बरं संजना? कॅरेक्टर. कॅरेक्टर टाईप येईल आणि त्याचं नाव दिलं कोर्स नेम. त्याची साईज दिली 10. बरोबर. दिव्यानी तिसरा कॉलम कोणता येईल बरं? हा, दिव्यानी इंटिजर टाईप वापरायचा आणि नाव काय देणार बरं त्याला? फीज देणार. फीज भरायची म्हणून त्याला फीज नाव दिलं. तर अशा पद्धतीने हा स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करणार. बरोबर. स्ट्रक्चर कीवर्ड वापरायचा. जी एंटिटी असेल, ज्या कन्सेप्ट बद्दल माहिती मॅनेज करत आहोत तसं नाव द्यायचं. त्यानंतर इथं त्याचं प्रत्येक कॉलमचा टाईप आणि त्या प्रत्येक कॉलमचं नेम असाइन करणार. तर हा असा स्ट्रक्चर तुमचा बनवला जाईल. अशा पद्धतीने स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केला जात असतो, तयार केला जात असतो. बरोबर. आता हा एकदा स्ट्रक्चर असा बनवला की मग त्याच्यापासून आपल्याला मेन फंक्शनला व्हेरिएबल बनवायचे असतात. मग जसं समजा मेन फंक्शनचं कोडिंग आपण करणार खाली आणि त्याच्यामध्ये या स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स बनवायचे आहेत. आता आपण किती कोर्सेसची माहिती मॅनेज करतोय? आपल्याला किती कोर्सेसची माहिती दिसते बरोबरती? इथं 3 आहेत. मग आपण स्ट्रक्चरचे 3 व्हेरिएबल्स बनवणार. जसं या ठिकाणी इथं आलो, स्ट्रक्ट कीवर्डचा वापर करायचा. पुन्हा स्ट्रक्चरचं नाव द्यायचं. समजा स्ट्रक्ट कोर्स आणि मग C1, C2, C3 असे 3 व्हेरिएबल्स आपण बनवले. तर यांना म्हणणार स्ट्रक्चर व्हेरिएबल. बरोबर. आता याच्याने काय होईल? एवढं डिक्लेरेशन जर आपण केलं स्ट्रक्चर व्हेरिएबल्सचं, तर याच्याने आपल्याला ज्या वेळेस असं C1 बनवणार तुम्ही, त्यावेळेस मेमरीमध्ये इथं C1 डॉट कोर्स कोड हा एक व्हेरिएबल तयार होईल. नंतर C1 डॉट कोर्स नेम हा एक व्हेरिएबल तयार होईल आणि C1 डॉट फीस असा एक व्हेरिएबल तयार होईल. बरोबर. एका स्ट्रक्चर व्हेरिएबलला डिक्लेअर केलं की त्याचे तुम्ही जेवढे वरती कॉलम मेन्शन केलेत त्याचे तेवढे व्हेरिएबल्स तयार केले जात असतात. आता आपले 3 कॉलम्स आहेत ना या स्ट्रक्चर मध्ये, तर C1 बनवल्याबरोबर त्याचे असे 3 सेपरेट व्हेरिएबल तयार होतील. समजलंय लॉजिक? हो. दिव्यानी
तसंच ज्या वेळेस तुम्ही समजा इथं C2 बनवला तर मेमरीमध्ये काय होणार, तर C2 चे 3 व्हेरिएबल तयार होतील. C2 डॉट कोर्स कोड, C2 डॉट कोर्स नेम आणि C2 डॉट फीस असे 3 व्हेरिएबल सेपरेट तयार होतील. लागलीच समजा तुम्ही या ठिकाणी C3 बनवला तर लगेच त्या ठिकाणी C3 चे 3 व्हेरिएबल आणखी सेपरेट तयार होतील. हा C3 घेतला ना, मग याचे पण 3 व्हेरिएबल्स येतील. C3 डॉट कोर्स कोड, C3 डॉट कोर्स नेम आणि C3 डॉट फीस असे व्हेरिएबल्स या ठिकाणी तयार होत असतात. तर हे असं स्ट्रक्चर आपण कन्स्ट्रक्ट करणार. याला प्रोग्राम मध्ये आपल्याला बिल्डअप करायचं आहे. एवढं लॉजिक कम्प्लीट. तुम्ही इथं जेवढे व्हेरिएबल बनवत जाणार स्ट्रक्चरचे त्याला गुणिले हे नंबर ऑफ कॉलम्स, तर एकूण एवढे व्हेरिएबल्स त्या ठिकाणी तयार होतात. बरोबर. काही शंका असेल तर विचारा बरं. सिंपल स्ट्रक्चर पाहत आहोत. स्ट्रक्चर काय आहे, तर स्ट्रक्चर हा एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप आहे. आपल्याला बेसिक डेटा टाईपचा वापर करून ह्या स्ट्रक्चरला बिल्ड करता येतं. ज्या वेळेस अशा प्रकारे टेबलच्या स्वरूपात माहिती मॅनेज करायची असते त्यावेळेस आपण स्ट्रक्चरचा वापर करणार. हे काम आपण ॲरेने पण करू शकतो, पण ॲरे मध्ये जर करायचं राहिलं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये एकच डेटा टाईपच्या व्हॅल्यू आपल्याला वापराव्या लागतील. असं मल्टिपल टाईपच्या व्हॅल्यू त्या ठिकाणी येणार नाही. म्हणून इथं आपल्याला इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर्स असं कंबाईन करून डेटा मॅनेज करता आला पाहिजे टेबलच्या स्वरूपात. तर त्यासाठी आपण या स्ट्रक्चर कन्सेप्टचा वापर करणार. स्ट्रक्चर तयार करण्यासाठी स्ट्रक्चर कीवर्ड वापरला जातो आणि स्ट्रक्चरचं नाव दिलं जातं. मग कर्ली ब्रेस ओपन करून त्यामध्ये प्रत्येक कॉलमचं नाव आणि त्याचा टाईप आपल्याला मेन्शन करायला लागेल. म्हणजे प्रत्येक कॉलमसाठी एक सेपरेट व्हेरिएबल घ्यावा लागेल आणि तो स्ट्रक्चर तयार करणार. आणि कर्ली ब्रॅकेट संपल्यानंतर सेमीकोलनने त्याला एंड केलं जात असतं है ना. नंतर हा स्ट्रक्चर तयार झाला की मग त्याच्यापासून आपल्याला स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स बनवावे लागतात. म्हणजे तुम्हाला जे रो आहेत, किती रो मध्ये माहिती मॅनेज करायची आहे, समजा 3 कोर्सेसची माहिती मॅनेज करायची आहे तर आपण अशी नावं दिलेत C1, C2, C3. तुम्हाला जे नावं द्यायचे तुम्ही देऊ शकतात. XYZ दिलं तरी चालणार, ABCD दिलं तरी चालणार है ना. एवढं आलं हे आपलं स्ट्रक्चरचं कन्सेप्ट. आता याला डायरेक्ट बाय प्रॅक्टिकली आपण लक्षात घेणार की स्ट्रक्चर नेमका कसा आपण वापरू शकतो प्रोग्राम मध्ये. तर बघा, कंपायलर ओपन करतो मी आणि हा पूर्ण प्रोग्राम आपण प्रॅक्टिकली लक्षात घेणार. इकडे आलो आपण सी. यात सेव्ह केलं, नाव दिलं struct1.c, void main ब्रॅकेट ओपन क्लोज, CLR get ch. एवढं झालं हे मेन फंक्शन. आतापर्यंत जे कॉमन कोड आपण करत होतो ते या ठिकाणी आपण कंपाईल करून घेतलं. आता आपल्याला कोर्सेसची माहिती मॅनेज करायची आहे ना, मग या ठिकाणी आपण स्ट्रक्चर तयार करणार. कोर्स, स्ट्रक्ट कोर्स हा कुठं घेतला आपण, तर हा जो स्ट्रक्चर बनवला हा मेन फंक्शनचा वर बनवला, जेणेकरून तो ग्लोबली आपल्याला खालच्या सर्व फंक्शन्स मध्ये वापरता आला पाहिजे. आपण या पूर्ण स्ट्रक्चरला मेन मध्ये पण घेऊ शकतो. मग तो काय होईल, मेन साठी तो लोकल होऊन जाईल. तो फक्त मेन मध्येच वापरता येणार, मेनचा बाहेर नाही ऍक्सेस करता येणार. तो पर्टिक्युलर स्ट्रक्चर मेन मध्ये त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या फंक्शन्स मध्ये पण यूज करता आला पाहिजे. म्हणून आपण त्याला ग्लोबली ठेवलं, म्हणजे मेनच्या वरती बनवला. बरोबर. आता ह्या स्ट्रक्चरचे कॉलम्स मेन्शन करायचे. इंटिजर टाईप वापरून कोर्स कोड, कॅरेक्टर टाईप वापरून कोर्स नेम आणि इंटिजर टाईप वापरून फीस असे एकूण व्हेरिएबल्स आपण बनवले. बरोबर. आता हा कोर्सचा स्ट्रक्चर बनवल्यानंतर त्याच्यात किती कोर्सेसची माहिती मॅनेज करायची आहे, तर तेवढे व्हेरिएबल्स तुम्ही मेन फंक्शनला बनवणार. मग इथं स्ट्रक्चर कोर्स C1, C2, C3 असे एकूण 4 व्हेरिएबल्स बनवले. तर जसे तुम्ही हे 4 व्हेरिएबल बनवले, 3 व्हेरिएबल्स बनवले, तर मेमरीमध्ये त्या प्रत्येक स्ट्रक्चर व्हेरिएबलचे असे सेपरेट व्हेरिएबल
मेन्शन होतात, रिझर्व करतात मेमरी रिझर्व. बरोबर, म्हणजे एकूण असे 9 व्हॅल्यूज आपल्याला भरावे लागतील, म्हणजे 9 व्हेरिएबल त्या ठिकाणी तयार होत असतात मेमरीमध्ये. बरोबर, आता आपल्याला ही माहिती एंटर करायची आहे. मग स्क्रीन क्लिअर केल्यानंतर मेसेज आला पाहिजे, प्रिंट \n एंटर युअर डेटा, असा मेसेज आपण दिला किंवा आपल्याला स्क्रीनवरती दिसणार. मग आता पहिल्या कोर्सेसची माहिती एंटर करायची आहे, ती डायनामाइकली एंटर करायची आहे, रन टाइम एंटर करायची आहे. तर scanf %d, आता ह्या स्ट्रक्चरमध्ये जे कॉलम्स ज्या सिक्वेन्सने घेतले आहेत त्याच सिक्वेन्सने इथं फॉर्मॅट कॅरेक्टर वापरा आणि व्हेरिएबल पण त्याच सिक्वेन्सने द्या. %d, %s, %d, कॉमा. इथं ऍड्रेस ऑफ C1.course code हे लक्षात घ्या. कोर्स कोडची व्हॅल्यू स्कॅन करायची आहे, पण कोणता कोर्स कोड? तर C1 या स्ट्रक्चर व्हेरिएबलचा. बरोबर, आलं लक्षात हे? हो सर. ऋतुजा? हो सर. नंतर आता आपल्याला कोर्स नेमची माहिती स्कॅन करायची आहे. आता जो कोर्स नेम आहे तो कॅरेक्टर टाईपचा ॲरे आपण घेतला आहे, म्हणून त्याला अँड आपण वापरणार नाही. अँड आपण कोणाला वापरतो स्कॅन करताना? तर जे इंटिजर किंवा फ्लोट टाईपच्या व्हॅल्यू स्कॅन करायच्या असतील तर आपण अँड वापरतो. कॅरेक्टर ॲरे असेल तर त्याला अँड घेणार नाही, म्हणून इथं डायरेक्टली C1.course_name याला स्कॅन केलं आणि मग पुन्हा ऍड्रेस ऑफ C1.fees याला पण स्कॅन केलं. बरोबर, एवढं झालं पहिल्या कोर्सची माहिती. मग परत आता दुसऱ्या कोर्सची माहिती स्कॅन करायची आहे, तर पुन्हा scanf %d, %s, %d, ऍड्रेस ऑफ C2.course code, C2.course name आणि ऍड्रेस ऑफ C2.fees याला पण सेव्ह केलं. बरोबर, आणि तिसऱ्या कोर्सची माहिती स्कॅन करायची आहे, तर scanf %d, %s, %d, त्याच्यामध्ये ऍड्रेस ऑफ C3.course code, C3.course name, ऍड्रेस ऑफ C3.fees याला पण सेव्ह केलं. ओके, ठीक आहे, एवढं झालं. आता आपण ही जी स्कॅन केलेली माहिती आहे त्याला ॲज इट इज स्क्रीनवरती प्रिंट करायची आहे. ही जी स्कॅन केलेली माहिती आहे त्याला ॲज इट इज स्क्रीनवर प्रिंट करायची आहे. मग printf \n course code \t course name \t fees इथं आता याला प्रिंट करायचं आहे. तर printf \n %d, \t, %s, \t, %d इथं आलो. C1.course code, C1.course name, C1.fees हे झालं. परत printf \n %d, \t, %s, %t, C2.course code, C2.course name, C2.fees परत आलो. printf \n %d, \t, %s, %t, C3.course code, C3.course name, C3.fees याला पण स्कॅन केलं, अरे प्रिंट केलं. ओके, याला सेव्ह केलं आपण आणि कंपाईल केलं. आता रन करणार. रन केल्यावर काय तर मेसेज आला, एंटर युअर डेटा. मग ज्या सिक्वेन्सने आपण स्कॅनएफ मध्ये फॉर्मॅट कॅरेक्टर एंटर केले होते त्याच सिक्वेन्सने इन्फॉर्मेशन फीड करायची आहे. मग इथं 101 कोर्स कोड झाला, C हा कोर्स नेम झाला, 1000 त्याची फीस झाली, स्पेस करून दिलं आणि एंटर केलं. लगेच दुसऱ्या कोर्सची माहिती 102 C++ 2000, 103 Java 3000 एंटर. हे बघा, आपण जशी माहिती स्कॅन केली ती ॲज इट इज या ठिकाणी प्रिंट करून मिळाली. तर याला म्हणायचं असतं सिम्पल स्ट्रक्चर.
काय केलं आपण, तर रन टाइम स्कॅन केली माहिती आणि त्याला ऍज इट इज कॉलमनर फॉर्मॅटमध्ये, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये प्रिंट करून टाकली. समजलं हे लॉजिक? बघा बरं काही प्रॉब्लेम? समजलं सर. दिव्यानी काय प्रॉब्लेम? सायरी काय प्रॉब्लेम? नाही सर, समजलं. ओके. तर हे झालं आपलं सिंपल स्ट्रक्चर. आता आपण याच्यात जर बघितलं सिंपल स्ट्रक्चर, आपण याच्यात जर बघितलं तर फक्त 3 कोर्सेसची माहिती होती. तर आपण ही पद्धत वापरली तर योग्य राहील किंवा ठीक आहे असं आपण म्हणणार. पण असं आपल्याला 30 कोर्सेसची माहिती जर मॅनेज करायला सांगितली, 30 कोर्सेस, तर आपण असं स्कॅन ॲप वापरत जर बसलो तर इथं पण आपल्याला व्हेरिएबल्स वाढतील. 30 व्हेरिएबल्स आपल्याला बनवायला लागतील आणि 30 सेपरेट व्हेरिएबल घेतले म्हणजे त्याची माहिती पण सेपरेटली स्कॅन करावं लागेल. परत त्याची माहिती पण आपल्याला या ठिकाणी सेपरेटली प्रिंट पण करावं लागेल किंवा ऍक्सेस करावं लागेल. जे ऑपरेशन करायचे ते सगळं सेपरेट होणार. मग त्यात होईल काय, तर तुमचा डेटा वाढला म्हणजे कोडिंगचे साईज वाढणार. बरोबर, डेटा वाढणार आहे. 3च्या ऐवजी 3 कोर्सेस, 30 कोर्सेस येणार आहेत. मग त्यावेळेस काय करायचं आहे, डेटा वाढतोय पण कोडिंग नको वाढायला, तर त्यासाठी आपण या सिंपल स्ट्रक्चरचा ऐवजी ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा वापर करणार. ते माईक कोणाचं चालू आहे बरं, काही डाऊट आहे? बघा इथं आपल्याला असं लॉजिक जर सेपरेट वापरत बसलो आपण तर लहान प्रोग्रामसाठी हे ठीक आहे. पण डेटा जास्त एंटर करायचा असेल, 3च्या ऐवजी 3000 कोर्सेसची माहिती भरायची आहे, 300 कोर्सेसची माहिती भरायची आहे, तर त्यावेळेस आपण असं लॉजिक वापरत बसलो स्ट्रक्चरचं तर ते जास्त वेळ घेईल है ना, कोडिंग पण वाढणार. मग असं नको व्हायला, त्यासाठी आपण ॲरे ऑफ स्ट्रक्चर या कन्सेप्टचा वापर केला पाहिजे. ॲरे ऑफ स्ट्रक्चर, आतापर्यंत ॲरे आपण बनवला तो इंटिजर टाईपचा, फ्लोट टाईपचा किंवा कॅरेक्टर टाईपचा. पण आता जो ॲरे आपण बनवणार ह्या प्रोग्राममध्ये, तर तो बनवणार स्ट्रक्चर टाईपचा ॲरे. बरोबर, स्ट्रक्चर टाईपचा ॲरे. तर स्ट्रक्चर टाईपचा जो ॲरे आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे तर तो या ठिकाणी बनवला जाईल. असंच नॉर्मली स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स आपण घेणार नाही. नॉर्मली स्ट्रक्चरचे व्हेरिएबल्स आपण घेणार नाही. इथं आपण काय करणार, या स्ट्रक्चरचा ॲरे घेणार. बरोबर, तर त्या पॉइंटला म्हटलं जात असतं, त्या कन्सेप्टला म्हटलं जात असतं ॲरे ऑफ स्ट्रक्चर. तर आपल्याला आता हाच एक्झाम्पल ॲरे ऑफ स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट करायचा आहे. तर कसा होईल तो बघा, इथं आलो, स्ट्रक्ट 2.c. ओके, याचात ॲरे ऑफ स्ट्रक्चर कमेंट बदललं. कोर्सेसची माहिती मॅनेज करायची आहे. इकडं कोर्सेसची माहिती मॅनेज करण्यासाठी आपण कोर्सेस घेतलं, त्यानंतरने खालती कोर्स कोड, कोर्स नेम आणि फीस 3 कॉलम्स आहेत. आता आपल्याला इथं स्ट्रक्चर कोर्स या ठिकाणी एक सेपरेट व्हेरिएबल घेण्याऐवजी x ऑफ 3 असं आपण समजा घेतलं, तर हा जो एक्स ॲरे बनवला 3 साईजचा, तो बनवताना स्ट्रक्चरचा वापर केला म्हणून त्याला म्हणायचं असतं ॲरे ऑफ स्ट्रक्चर. बरोबर, आता आपण काय करणार, तर ही माहिती स्कॅन करायची आहे. हे आपण काढून टाकलं स्कॅन ॲप, सगळे स्कॅन ॲप काढले आणि हे सगळे प्रिंट ॲप पण काढले. आता या ठिकाणी एंटर युअर डेटा असं तर म्हटलं, पण आता त्या डेटाला स्कॅन करायचं आहे. आता ॲरे वापरायचा म्हटला, ॲरेचे एलिमेंट ऍक्सेस करायचे म्हटले तर आपण लुपिंग घेतो, काउंटर व्हेरिएबल वापरतो, इंटिजर आय असा एक व्हेरिएबल घेतला आणि एंटर युअर डेटाच्या खाली लूप वापरणार, फॉर आय इक्वल टू 0, आय लेस दॅन
I इक्वल टू 0, I लेस दॅन 3 आणि I प्लस प्लस किंवा I इक्वल टू I प्लस 1. ह्या लूप मध्ये काय करायचं आपल्याला, तर ह्या लूप मध्ये आपल्याला त्या ॲरेची माहिती, त्या ॲरे ऑफ स्ट्रक्चरची माहिती स्कॅन करायची आहे. मग स्कॅन एफ याचात %d %s %d डबल कोट करून कॉमा, या ठिकाणी ऍड्रेस ऑफ x ऑफ i डॉट कोर्स कोड, नंतर x ऑफ i डॉट कोर्स नेम आणि ऍड्रेस ऑफ x ऑफ i डॉट फीस. एवढं झालं है ना. म्हणजे इथं आता बघा, तुमचे 3 विद्यार्थी असू द्या, 3 कोर्सेस असू द्या किंवा 3000 कोर्सेस असू द्या, तुम्हाला काय करायचंय, फक्त एकच स्कॅन एफ वापरायचा नाही. तो पण कशात, तर लूप मध्ये वापरून घेतला. बरोबर. आता मी जर सांगितलं इथं 3 नाही 3000 कोर्सेसची माहिती मॅनेज करायची, आपल्याला स्कॅन करायची आहे, तर काय बदल करायला लागेल बरं? सर तिथे ते आपण x ऑफ 3 घेतलंय तिथं 3000 टाकायचे बरोबर आणि खाली पण फॉर लूप मध्ये लेस दॅन 3000. बरोबर. इथं आपल्याला 3000 कोर्सेसची माहिती मॅनेज करायची ना, तर जिथं जिथं 3 आहे त्या ठिकाणी आपण 3000 देणार, इथं पण 3000 देणार, लेस दॅन 3000 आणि बाकीचं कोड ॲज इट इज येणार है ना. एवढं झालं. हे स्कॅनिंग केलं. जसं स्कॅन केलं तसंच प्रिंटसाठी पण आपण फॉर वापरायचा. हेडिंग प्रिंट करून दिलं की पुन्हा फॉर i इक्वल टू 0, I लेस दॅन 3, I प्लस प्लस ब्रॅकेट ओपन क्लोज आणि याच्यामध्ये प्रिंट ऑफ \n %s अरे %d \t %s %t %d आणि इकडं x ऑफ i डॉट कोर्स कोड, x ऑफ i डॉट कोर्स नेम आणि x ऑफ i डॉट फीस. एवढं दिलं आणि याला सेव्ह केलं. आता रन केलं बरं. हे बघा, या ठिकाणी आलो 101 C, लगेच 1000 102 C++, 3000 103 जावा 5000 एंटर. हे बघा, ही अशी माहिती आपण या ठिकाणी स्कॅन करून प्रिंट केली. सेम एक्झाम्पल आहे, पण हा ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा एक्झाम्पल आहे. बरोबर. याचा तुमचा डेटा तुम्ही वाढवताय तरी ते कोडिंगची साईज वाढणार नाही, फक्त ॲरेचे एलिमेंट तेवढे नंबर ऑफ टाइम आपल्याला फिरवायला लागतील लूप वापर करून. सेव्ह. क्लिअर एवढं? हो सर. हो सर. दिव्यांनी समजलं? हो सर. ओके. तर हा कन्सेप्ट ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा असतो. इथं व्हॉट इज स्ट्रक्चर, स्ट्रक्चर काय आहे, the structure is user defined data type in C which allow to combine data of different type together. जर आपल्याला मल्टिपल टाईपचा डेटाचं कॉम्बिनेशन करून काहीतरी युजर डिफाईन स्ट्रक्चर तयार करायचं आहे, तर त्यावेळेस हा स्ट्रक्चर कन्सेप्ट वापरायचा आहे. जनरली कॉम्प्लेक्स टाईपचा जो डेटा आहे, जो जनरल टेबलरच्या स्वरूपात असतो, टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये असतो, त्याला मॅनेज करण्यासाठी आपण या स्ट्रक्चरचा वापर केला पाहिजे. ज्या गोष्टी ॲरेने पॉसिबल होत नाही, ॲरे हा सिंगल टाईपचं ग्रुपिंग करतो व्हेरिएबल्सचं, पण मल्टिपल टाईपच्या व्हेरिएबल्सचं ग्रुपिंग करून तो डेटा टेबलच्या स्वरूपात माहिती मॅनेज करण्यासाठी आपल्याला या स्ट्रक्चर कन्सेप्टचा वापर करता येणार. स्ट्रक्चर डिक्लेअर करायचं असेल तर स्ट्रक्ट कीवर्ड वापरायचा आणि स्ट्रक्चरचं नाव द्यायचं. बरोबर. आणि मग त्याचे जे काही मेंबर्स असतील ते एक एक करून आपण या ठिकाणी त्याच्या टाईप सह मेन्शन करणार. हे झालं स्ट्रक्चर डिक्लेरेशन. मग स्ट्रक्चर डिक्लेअर झाला की त्याच्यापासून आपल्याला स्ट्रक्चरचे व्हेरिएबल बनवायचे असतात. जसं कोर्स नावाचा एक स्ट्रक्चर इथं डिक्लेअर केला, त्याचं नाव कोर्स दिलं आणि त्याच्यात कोर्स कोड, कोर्स नेम, फीस असे 3 व्हेरिएबल्स आपण बनवले आणि त्या कोर्स स्ट्रक्चर पासून C1 C2 C3 असे 3 व्हेरिएबल्स बनवले. तर ह्या खालच्या व्हेरिएबल्सला म्हटलं जाईल स्ट्रक्चर व्हेरिएबल.
बरोबर. याच्यात आपण काही इम्पॉर्टंट पॉईंट स्ट्रक्चरचे जर बघितले तर ॲरे स्ट्रक्चर जो आहे तो सेमिकोलॉनने एंड केला जात असतो. हा स्ट्रक्चरच्या शेवटी सेमिकोलॉन कंपल्सरी द्यायला लागेल. नंतर या ठिकाणी ज्यावेळेस स्ट्रक्चर आपण डिक्लेअर करतो त्यावेळेस कुठलीच मेमरी रिझर्व केली जात नाही. ज्यावेळेस या स्ट्रक्चर पासून हे असे व्हेरिएबल्स बनतात त्याच वेळेस मेमरी रिझर्व केली जात असते. स्ट्रक्चर हा आपण मेन फंक्शनचा वरती लिहिला जसा या ठिकाणी लिहिला आहे तर तो असतो ग्लोबल. तो ग्लोबली ऍक्सेस केला जाईल. आणि जर हा स्ट्रक्चर जो आहे तो मेनचा आतमध्ये लिहिला तर तो लोकल होईल. बरोबर. तसंच हा जो स्ट्रक्चर आहे तर तो एका सेपरेट हिडर फाईल मध्ये पण आपण त्या ठिकाणी बनवू शकतो. सेपरेट हिडर फाईल मध्ये पण आपण स्ट्रक्चर बनवू शकतो. ते कसं बनवायचं ते फाईल हँडलिंगच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार. बरोबर. आणि स्ट्रक्चरचे मेंबर्स ऍक्सेस करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला डॉट ऑपरेटरची गरज लागते. जसं आपल्याला एक्स ऑफ कोर्स कोड, एक्स ऑफ आय डॉट कोर्स नेम, एक्स ऑफ आय डॉट फीस असं घ्यायचं होतं तर आपण डॉट या मेंबरशिप ऑपरेटरचा वापर केला. बरोबर. इथं म्हटलंय ऍक्सेसिंग दी स्ट्रक्चर मेंबर्स. स्ट्रक्चरचे मेंबर ऍक्सेस करायचे असतील तर आपल्याला डॉट या मेंबरशिप ऑपरेटरचा वापर करावा लागतो. इथं म्हटलंय तसं. आणि स्ट्रक्चर जो आहे तो प्रत्येक त्याच्या एलिमेंटसाठी सेपरेट मेमरी रिझर्व करत असतो. स्ट्रक्चर हा त्याचा प्रत्येक एलिमेंटसाठी सेपरेट मेमरी बनवतो. म्हणजे हे प्रत्येक जो कॉलम आहे ना तो जे सेपरेट मेमरीमध्ये त्याचा डेटा स्टोअर करत असतो. हे स्ट्रक्चरचे काही मुद्दे आहेत ते आपण प्रॅक्टिकली पाहिलं. सिंपल स्ट्रक्चर पण पाहिलं आणि ॲरे ऑफ स्ट्रक्चर पण बघितलं. बरोबर. तर इथं आता या लॉजिकचा वापर तुम्हाला करायचा आहे. ॲरे ऑफ स्ट्रक्चर या लॉजिकचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तुम्हाला बिल कॅल्क्युलेट करायचं आहे. आयटम कोड, आयटम नेम, आयटम कोड, आयटम नेम, आयटम प्राइस, क्वांटिटी आणि अमाऊंट. 101 लक्स नावाचा आयटम घेतला 10 रुपये प्रमाणे 5 तर त्याची अमाऊंट किती झाली ते कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. 102 कोड असलेला रिन नावाचा आयटम 20 रुपये प्रमाणे 2 खरेदी केले त्याची अमाऊंट किती झाली ते कॅल्क्युलेट करायचं. 103 कोड असलेला शुगर नावाचा आयटम तुम्ही परचेस केला 35 रुपये किलो प्रमाणे 2 किलो तर त्याची अमाऊंट किती झाली हे पण तुम्हाला काढायचं आहे. आणि हे सगळं निघालं की मग या ठिकाणी तुम्हाला व्हर्टिकल टोटल पण करायचे आहे. थोडंसं डोक्याला खुरावा आहे हा या पद्धतीने. तर असं एक्झाम्पल तुम्हाला आधी करायचं राहील. या ठिकाणी पहिले असं ओरिझोंटली करा. तुम्हाला इन्फॉर्मेशन एवढी स्कॅन करायची आहे इथपर्यंत. कोर्स कोड, कोर्स नेम, फीस आणि आयटम कोड, आयटम नेम, प्राइस आणि क्वांटिटी ही माहिती तुम्हाला स्कॅन नाही करायची. ही तुम्हाला डायरेक्ट कॅल्क्युलेट करायची आहे. आता अमाऊंट कॅल्क्युलेट करायची म्हणली तर किती येणार बरं. 10 रुपये प्रमाणे 5 लक्सचे साबण आणले तर किती अमाऊंट इथं आली पाहिजे. 50. म्हणजे काय केलं तुम्ही मल्टिप्लिकेशनची प्रोसेस केली है ना. असं सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन इथं आणलं पाहिजे आणि मग ते सगळं अमाऊंट आलं की त्याचं तुम्हाला व्हर्टिकल टोटल करायची आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला आज स्ट्रक्चरचा वापर करून बनवायचं आहे. तुम्ही ॲरे ऑफ स्ट्रक्चरने पण बनवा आणि सिंपल स्ट्रक्चरने पण हे एक्झाम्पल बनवा. बरोबर. आणि प्रत्येकाने इंडिव्हिज्युअली मला सेंड करा. ग्रुपवर नका टाका. बरोबर. काही डाऊट अजून बरं. काही शंका कोणाला. नाही सर. ओके. मी थांबेल मग काही डाऊट असेल तर सांगा. मी अजून रिकनेक्ट करेल.